Welcome to Edu Law Commerce Hub, your one-stop for law, commerce, and education insights. काही कोर्ट केसेस फक्त निकाल देत नाहीत, त्या इतिहास घडवतात. आज आपण अशाच एका केसबद्दल बोलणार आहोत, ज्याने भारतातल्या प्रत्येक ऑफिस, प्रत्येक फॅक्टरीमधल्या महिलांच्या सुरक्षेची व्याख्याच कायमची बदलून टाकली. ही केस आहे विशाखा विरुद्ध राजस्थान सरकार. कधी विचार केला आहे का की एका महिलेवर झालेला घोर अन्याय संपूर्ण देशातल्या करोडो नोकरी करणाऱ्या महिलांसाठी एक सुरक्षा कवच कसा काय बनू शकतो? याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला ह्या कथेत मिळणार आहे. चला तर मग सुरू करूया ही गोष्ट. ही गोष्ट आहे एका महिलेच्या लढ्याची. एक असा लढा जो वैयक्तिक पातळीवर सुरू झाला होता, पण ज्याने पुढे जाऊन एक राष्ट्रीय कायदेशीर क्रांती घडवली. या संपूर्ण लढ्याच्या केंद्रस्थानी होत्या भंवरी देवी. राजस्थानच्या एका छोट्याशा गावात राहणाऱ्या पण जिद्दीने खूप मोठ्या असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या. त्या सरकारच्या महिला विकास कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा चेहरा होत्या आणि त्यांचं ध्येय अगदी स्पष्ट होतं: गावातल्या बालविवाहासारख्या वाईट प्रथांना मुळापासून संपवणं. 1992 सालची गोष्ट आहे. त्यांनी एक खूप धाडसी पाऊल उचललं. फक्त 1 वर्षाच्या मुलीचा बालविवाह त्यांनी थांबवला. पण त्यांचं हे धाडस गावातल्या काही लोकांना अजिबात सहन झालं नाही आणि या धाडसाची त्यांना खूप मोठी अमानुष किंमत चुकवावी लागली. बदला घेण्याच्या भावनेने त्यांच्या पतीच्या समोरच त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. पण हा भयंकर गुन्हा तर फक्त सुरुवात होती. खरी लढाई तर आत्ता सुरू होणार होती. न्यायासाठी एक अशी लांब आणि थकवणारी लढाई, जिथे व्यवस्थेनेच त्यांना प्रत्येक पावलावर निराश केलं. पहिला धक्का बसला पोलिसांकडून. न्यायाचा पहिला दरवाजा तोच बंद झाला. पोलिसांनी त्यांची FIR म्हणजेच तक्रार नोंदवून घ्यायलाच नकार दिला. पोलिसांनी पाठ फिरवली आणि मग समाजानेही, ज्यांच्यासाठी त्या लढत होत्या त्याच गावाने त्यांना वाळीत टाकलं, त्यांना एकटं पाडलं. इतकंच नाही तर त्यांना आपली नोकरीसुद्धा गमवावी लागली. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर जेव्हा केस खालच्या कोर्टात पोहोचली तेव्हा निकाल आला आणि तो धक्कादायक होता. कोर्टाने सगळ्या आरोपींना निर्दोष सोडून दिलं. असं वाटलं की आता सगळं संपलं. न्यायाची शेवटची आशाही संपली. पण म्हणतात ना, जिथे सगळं संपतं तिथूनच काहीतरी नवीन सुरू होतं. याच निराशेमधून एका नव्या लढ्याची सुरुवात झाली. आता हा लढा फक्त भंवरी देवींचा राहिला नाही, तो सर्वोच्च न्यायालयात पोचणार होता. हो, हा लढा संपला नव्हता. आता हा लढा एका व्यक्तीपुरता मर्यादित नव्हता, तो संपूर्ण देशाचा मुद्दा बनला होता. भंवरी देवींना न्याय मिळावा यासाठी देशभरातले अनेक महिला हक्कगट एकत्र आले. मग त्यांनी वापर केला एका खूप शक्तिशाली कायदेशीर शस्त्राचा, ज्याला म्हणतात PIL म्हणजे जनहित याचिका. हे एक असं साधन आहे जे सामान्य लोकांना किंवा संस्थांना सार्वजनिक हिताचे मुद्दे थेट सुप्रीम कोर्टासमोर मांडण्याची संधी देतं. या सगळ्या एकत्रित लढ्याला एक नाव देण्यात आलं: विशाखा. आता ही लढाई फक्त एका गुन्ह्याविरोधात नव्हती, तर त्या संपूर्ण व्यवस्थेविरोधात होती, जी कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षा देण्यात कुठेतरी अपयशी ठरत होती. आता सुप्रीम कोर्टासमोर एक खूप मोठा आणि खूप मूलभूत प्रश्न होता. जर कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळासाठी देशात कोणताही विशिष्ट कायदा नसेल, तर मग तिथे महिलांच्या सुरक्षेचं काय? कामाच्या ठिकाणी सुरक्षित वाटणं हा त्यांचा मूलभूत हक्क नाही का? आणि याच महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर देताना सुप्रीम कोर्टाने तो ऐतिहासिक निकाल दिला, ज्याला आज आपण ओळखतो विशाखा गाईडलाईन्स नावाने. कोर्टाने अगदी स्पष्ट शब्दांत सांगितलं की कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ हा फक्त एक गुन्हा नाहीये, तर तो आपल्या संविधानाने दिलेल्या समानतेच्या आणि जगण्याच्या मूलभूत हक्कांचं थेट उल्लंघन आहे. ही खरं तर एक कायदेशीर क्रांती होती, ज्याने सगळं काही बदलून टाकलं. आणि कोर्ट इथेच थांबलं नाही. त्यांनी पहिल्यांदाच लैंगिक छळ म्हणजे नेमकं काय हे स्पष्ट केलं. यात फक्त शारीरिक स्पर्श नाही, तर लैंगिक सुखाची मागणी करणं, अश्लील फोटो किंवा व्हिडिओ दाखवणं किंवा असं कोणतंही नको असलेलं लैंगिक वर्तन, मग ते बोलून असो किंवा हावभावातून, या सगळ्याचा समावेश होतो. पण फक्त व्याख्या करून काय होणार? त्यासाठी एक सिस्टम पण हवी ना. मग कोर्टाने एक जबरदस्त उपाय दिला. त्यांनी प्रत्येक कंपनी किंवा संस्थेसाठी एक इंटरनल कंप्लेंट्स कमिटी म्हणजेच ICC स्थापन करणं बंधनकारक केलं. ही एक अशी सुरक्षित जागा जिथे कोणतीही महिला जाऊन तक्रार करू शकते आणि त्या समितीला वेळेच्या आत चौकशी पूर्ण करावी लागेल. तर मग
या एका निकालाचा परिणाम काय झाला, याचा वारसा काय आहे? याने भारतात काम करणाऱ्या महिलांसाठी एक असं सुरक्षा कवच तयार केलं, जे आजही त्यांचं रक्षण करत आहे. हा बदल किती मोठा होता हे समजून घेण्यासाठी फक्त एवढं बघा. विशाखाच्या आधी काय होतं? लैंगिक छळाची कोणतीही कायदेशीर व्याख्या नव्हती, मालकांवर कोणतीही कायदेशीर जबाबदारी नव्हती आणि तक्रार करण्याची कोणतीही सिस्टीम नव्हती. आणि विशाखाच्या नंतर या तिन्ही गोष्टी कायद्याचा भाग बनल्या. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये? कोर्टाने हे स्पष्ट केलं की जोपर्यंत सरकार यावर वेगळा कायदा बनवत नाही, तोपर्यंत ह्याच गाईडलाईन्स देशाचा कायदा असतील. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, तब्बल 16 वर्ष 2013 पर्यंत याच गाईडलाईन्सनी देशातल्या महिलांना संरक्षण दिलं. तर मग या संपूर्ण कथेतून आपण काय शिकतो? ही गोष्ट आपल्याला एका व्यक्तीच्या जिद्दीची ताकद दाखवते. न्यायासाठी उचललेला एक आवाज, एका व्यक्तीचा संघर्ष संपूर्ण देशाचा कायदा बदलू शकतो, याची ही एक शक्तिशाली आठवण आहे. ही कथा आपल्याला एक प्रश्न विचारते की एक आवाज खरंच इतकं शक्तिशाली असू शकतो का, की तो करोडो लोकांचं संरक्षण कवच बनू शकेल?